ते सापडले म्हणजे इथेच आहेत आदितीचे बाबा. चला बरं चल 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 चल. हेच आहेत ना आदितीचे बाबा? हो हेच आहेत. आता जे नाही का म्हणाला हा वॉर्ड आहे म्हणून, त्या वॉर्ड मधले हे आदितीचे बाबा. किती निरागस चेहरा आहे बघ त्यांचा. किती यांचा चेहरा आदितीवर गेलाय. म्हणजे आदितीचा चेहरा यांच्यावर गेलाय. नाही हो, पण मला नाही बाई वाटत निरागस चेहरा. काय ग? नाही म्हणजे आदिती यांच्यावर गेली असं नाही वाटत ना? नाही वाटत का? पण हेच आहे ते. अच्छा चला. अहो थांबा ना, कुठे झोपलेत ना? अहो थांबा जरा. पण मग काय ग, आदिती कुठे दिसत नाही ते? आदिती अगं असं काय करतेस? आता रात्रभर इथे जागली असेल, जागरण झालं असेल ना तिला रात्रीचं, त्यामुळे मग आराम करायला गेली असेल घरी ती बिचारी. खूप दगदग होत असेल. अगदी गुणी मुलगी आहे. प्रत्येक बापाला अशीच मुलगी मिळावी. आणि खरं तर प्रत्येक सासऱ्याला आदिती सारखी सून मिळायला हवी. म्हणजे आदिती सारख्या सुनेसारखा आसरा मिळायला हवा तिला. सासरा मिळायला हवा. आदितीला मुलीसारखी म्हणजे मुलगी कशी आदिती तशी सुनेला सासरा हवा ना. आदिती सारखी. आराम करा बाबा. कोण तुम्ही? काय राणीचा बाग वाटला काय? हे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल. अगं हे असे काय बोलताय? विनोदी आहेत ना. आदिती म्हणत होती ना माझे बाबा खूप विनोदी आहेत. झोपा तुम्ही, शांत झोपा. नमस्कार, मी तुम्हाला ओळख करून देते. मी नंदिनी, तुमच्या मुलीच्या ऑफिस मधली. माझी मुलगी? नाही बाबा तुम्ही शांत बसा. तुम्ही आदितीचे बाबा आहात ना? अहो त्यांची ओळख त्यांनाच काय करून देताय? आता तुम्ही नाही का तुमची ओळख करून दिली म्हणून मी. ओळख? असे ओळख सांगणारे बरेच येतात इथे. अहो येणारच ना. इतक्या वर्षांची तुम्ही माणसं जमून ठेवली म्हटल्यावर ओळख पटवणार तर येणारच. बरं कसे आहात तुम्ही बाबा? 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 बाबा काय? मी काय तुझा बाप आहे? अशी ओढून ताडून नाती जोडायची असतात काय? नाती काय अशी भाड्याने मिळतात वाटतं? हल्लीच्या पोरांचं काही सांगता येत नाही. आई बाप सुद्धा भाड्याने आणतील इस्टेटीसाठी. विनोदी आहेत ना, खूप विनोदी आहेत. ती आदिती नाही का म्हणत होती माझे बाबा खूप विनोदी आहेत. हसताय काय फिरी फिरी? मला सांगा इथे कशासाठी आलायत तुम्ही? कॉल? अहो का काय भेटायला आलोय तुम्हाला. कशाला? म्हणजे खूपच विनोदी आहेत हे. ए तू? तू नाही, तू ते कपाळावरती टिकलीचा छाप उमटवलेली तू. मी तिलोत्तमा. मग मी काय नाचू? असे कुजबुजताय काय? मला सांगा इथे कशासाठी आलाय तुम्ही? काय हवंय काय तुम्हाला? हो तुमची तब्येत बरी झालेली हवीये. कशाला? तुम्हाला बरं वाटावं म्हणून. हे फुलं आणि कार्ड आणलंय तुमच्यासाठी. काका मी जुई, आदितीची मैत्रीण. फळं आणली. आणि हे शहाळ. आणि हे बघा बाबा, हा अंगारा. एक मिनिट थांबाव जरा तुम्ही. हा अंगारा उशीखाली ठेवायचा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. चल 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 काढ काढ काढ. अंगारे दुपारी चालत नाहीत. मी नास्तिक आहे. चला निघा 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 इथून. अहो थांबाव जरा. अहो बाबा, यांनी तुम्हाला सांगितलं नाही का आम्ही तुमच्या मुलीच्या ऑफिस मध्ये काम करतो? माझी मुलगी? कोण माझी मुलगी? कुठली मुलगी? अगं आदितीला अजून एक बहीण आहे. अहो आदिती तुमची मोठी मुलगी. आदिती माझी मुलगी आहे? हे आपल्यालाच विचारतायत. काही नाही ग उत्तमा, आजारपणात माणसाला असं होतं औषधं खाऊन खाऊन. आणि पोटॅशियम कमी झालं ना शरीरातलं की असं विस्मरण होतं. त्यामुळे झालं. चल चल. कळतंय
कळतंय, मला कळलंय. बघ त्यांनी ओळखलं आपल्याला. माझी प्रॉपर्टी हवी आहे तुम्हाला. हे ग फारच प्रकृती खराब झाली ग. अरे मी काही इथे मुक्कामासाठी आलेलो नाही. चांगला ठणठणीत बरा होईन आणि बाहेर येईन. मग याल सगळे कावळे. श्राद्धाला जमतात तसे कावळे. पण मी माझी प्रॉपर्टी अशी आलतू फालतू माणसांना मिळू देणार नाही. दिगंबर कोतेकर म्हणतात मला. प्रॉपर्टी साठी आले चिकटायला मला. चला निघा निघा, उचलाय सगळं. चला निघा. हे कोणीतरी नाही नाही अहो नाही राहू दे. शहाळं राहू दे त्यांना. लवकर बरे व्हा हा तुम्ही कोतेकर. काय ग बाई, काय घोळ घालून ठेवला यांनी. काय हो अरविंद, काय हा वॉर्ड नाहीये. हा वॉर्ड नाहीच आहे. पण माणूस किती परफेक्ट आदितीच्या बाबांसारखं दिसतोय. पण ते नाहीयेत. हे ते नाहीयेत. नाहीयेत ते. बरं नाहीच आहे. काय चाललंय तुमचं? अहो कुठल्याही पेशंटला आदितीचे बाबा म्हणून काय समोर आणता तुम्ही? काय हो अरविंद, सगळा घोळ घालून ठेवलात तुम्ही. निदान विचारायचं तरी ना. चला आपण विचारूया. चल थांबा, काही गरज नाहीये, मी विचारते. एक्सक्यूज मी, काय झालं मॅडम? ह्या फ्लोअरवर दाभोळकर म्हणून कोणी ऍडमिट झालंय का? दाभोळकर नाही. नाही. मग काल इमर्जन्सी कोणी ऍडमिट झालंय का? इमर्जन्सी हा ग्राउंड फ्लोअरला. ग्राउंड फ्लोअरला. ओके थँक्यू. चला आता तिथे जाऊन बघूया. अख्खं हॉस्पिटल फिरवलं. असू दे ग. हॅलो. हा काका, कुठे आहात तुम्ही? सारखं माझ्याकडनं चुका होत असतात. अरे त्यांना कळलं की तो पेशंट आदितीचे बाबा नाहीयेत म्हणून. आणि त्यांना कळलं की आदितीच्या बाबांना ग्राउंड फ्लोअरला ऍडमिट केलंय म्हणून. काका एक काम करा, तुम्ही या आता इथे खाली ग्राउंड फ्लोअरला. काय? तर जे काय व्हायचं ते बघून घ्या. खानोलकर, तुम्हाला पेशंटच्या काही टेस्ट करून घ्यावे लागतील. हे लेटर. लवकरात लवकर रिपोर्ट्स आणून दाखवा. खूप पैसे लागतील ना? साधारण 8-10 हजार लागतील. थँक्यू. आई ग बाई अदिती, तू आता म्हणत होतीस ते खरंच आहे ग. हे हॉस्पिटलचं वातावरण ना काही त्रास होतो ग मला. एकदम चक्कर आली मला. मी इकडं काम करते, आता मी घरी जाते. म्हणजे ते सगळेच इथे थांबून काय करणार आहेत ना. म्हणजे मी जेवण वगैरे करते. आणि चेनूला तरी आईकडे किती वेळ ठेवणार गो. किती त्रास देतो तिला माहितीये ना तुला. मग मी येते. हो जय, अण्णांच्या टेस्ट वगैरे झाल्या ना की तुम्ही दोघं घरी या. हा, गरम जेवण बनवते, मस्त जेवून घ्या, आराम करा. किती जागरण झाली आहे तुमची. हा अहो चला ना आता. हो हो अण्णा येते. हा चलो मी सोडतो तुम्हाला. आई गं. हो जरा परत नाही माझी. काय ग बाई, किती हळू आहे ही लिफ्ट. या ग. काय बघ ग, इथेच आहे तो वॉर्ड. उगाच आपल्या सगळीकडे हिंडवलं यांनी आपल्याला. चला आता. काय खरं नाही. चला आता. परत 8-9 हजाराचा खर्च आहेच तेवढा. हं? मग कुठून आणायचे हो इतके पैसे आपण.
सगळे इथे? मग कसं वाटलं सरप्राईज? मला कल्पनाच नव्हती की तुम्ही सगळे इथे याल म्हणून. आम्ही सुद्धा खूप शोधाशोध केली, तेव्हा कुठे इथे येऊन पोचलो. अगं आदिती, बाबा कसे आहेत? बरे आहेत. झोपलेत ना? हो, आत्ताच औषधं घेतली ना त्यांनी, तर औषध घेऊन झोपलेत ते. अगं काळजी करू नकोस, वाटेल त्यांना बरं. जय, अरे आलास तू? हो, आलात तुम्ही? म्हणजे मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. कसे आहेत आज बाबा? आता बरे ते. आदिती, हा अंगारा आणलाय मी, तो ना उशाखाली ठेव. बरं वाटेल. आणि ही फुलं दे, जाग आली ना की फुलं बघून फ्रेश वाटेल त्यांना. आदिती, रात्रभर झोप झाली नाही का ग? खरंय, झोप तरी कशी लागणार नाही का? आता माझंच बघ ना, आई आजारी कायमची, रोज रात्री 10 वेळा तरी उठून बघते मी तिला. जीव लागलेला असतो ना. पण आमचा सुद्धा जीव आज अगदी मेटाकुटीला आला. का? काय झालं? हे आम्हाला नाही, कदमानाच विचार, तेच सांगतील. अगं अख्खं हॉस्पिटल फिरवलं आम्हाला. अगं आता कुठच्या मजल्यावर किती कॉट्स आहेत आणि किती पेशंट्स आहेत ते पाठ सुद्धा झालं. बरं एवढ्यावर थांबले नाही तर तुझे बाबा म्हणून भलत्याच पेशंटची गाठ घालून दिली. आणि तो पेशंट सुद्धा इतका विक्षिप्त होता, अगं हाकलून काढला आम्हाला. काय ग? अगं उत्तमा, ठीक आहे ना, किती बोलते सगळं त्यांना. होतात चुका माणसाकडनं. एवढं काय लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात नको उभं करायला. त्यांनी तरी कुठे पाहिलं होतं ना आदितीच्या बाबांना? पूजेत बघितलं होतं ना. कुठली पूजा? अरे बाबांना जाग आली बहुतेक. अण्णा, माझ्या ऑफिसमधले सगळे तुम्हाला भेटायला आलेत. ह्या नंदिनी मॅडम. नमस्कार. ह्या तिलोत्तमा मॅडम. नमस्कार. ही जुई. नमस्कार. आणि हे अरविंद काका. आणि जय. अरे हा, जयला तर तुम्ही ओळखतच असाल ना, काल. हो, मुलगाच आहे त्यांचा ना. हा, सारखा मुलासारखाच आहे ना, मुलासारखाच आहे ना. मला पण मुलासारखाच आहे तो. आणि आदिती मुलीसारखी. तुम्ही खूप नशीबवान आहात बरं, आदिती सारखी मुलगी तुम्हाला मिळाली. खरंच तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
संस्कार, समजूतदारपणा सगळे गुण तिच्यात. आणि कामात तर वाघ. म्हणून तर प्रमोशन मिळाले ना तिला. आणि ऑफिस घ्या, मी पण काय बोलत बसले. बाबा, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. चांगले ठणठणीत बरे व्हा. हा. आणि अदिती, तो अंगारा उशाखाली ठेवून द्या आणि तो तिथेच राहू दे, काढू नका. बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. अदिती, काळजी घे बाबांची. आम्ही येऊच अधूनमधून. कशाला? हा. अहो, कशाला म्हणजे काय? कशाला तुमची एवढी बडबड आहे तर त्यांना आराम कसा मिळेल ना. जरा त्यांना रिकवर होऊ दे. चला चला चला, येतो. येते. चल चला बाहेर. बरं झालं बाई, एकदा तुमचं हॉस्पिटलमध्ये जायचं ठरलं ते. असं काय म्हणताय? माणूस आजारी म्हटल्यावर त्याला भेटायला नको? नाही तर आपली पोरं काय म्हणतील? काका नुसते फोनवरून चौकशी करतात. काहीही म्हणणार नाहीत ती मुलं. पण खरं तर मला सुद्धा वाटत होतं एकदा भेटायला जावं असं. मग काय माझ्या परवानगीची वाट बघत होता तुम्ही? त्या मुलांबरोबर कटकार असताना माझी परवानगी लागत नाही वाटतं तुला? कसले कट आणि कसली कारस्थानं? तुमच्या मनाचे खेळ आहेत सगळे. आता रस्त्यातच वाद घालत राहणार का तुम्ही? अण्णांना भेटूयात आपण. पण मला त्या कैकईला पण भेटायचंय. कुणाला? जयची वहिनी. अच्छा, म्हणजे असा बेत आहे तर तुमचा. आणि तिथे जाऊन मनातला सगळा राग काढणार तुम्ही. त्यापेक्षा असं करा, तुम्ही एकटेच जा, मी जाते इथनच माघारी. थांब, असं काय म्हणतेस? तुला भेटायचं नाही अण्णांना? भेटायचंय. तिला बघितलं ना, माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते, मस्तकाला. हा, तर एवढं झालं, पण तिच्या चेहऱ्यावर काही नसणार, तुला सांगतो. अहो हो, पण हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? हो, पण वेळेवर हे सगळं तिला समजायलाच पाहिजे ना. झालं, तुमचं समजावणं म्हणजे काय हे मला माहिती. त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच जा. नाही, मी येणार नाही. अरे, तुला बघायचं ना अण्णांना? आता मीच एकटा गेलो तर कसं वाटेल त्याला? अदिती आणि जय विचारतील मला, काका काकू कुठे आहेत? मग काय सांगू? त्यांना काय सांगायचं ते मी सांगेन. बरोबर आहे, म्हणजे मग सगळं खापर माझ्या डोक्यावर फुटणार. चल, त्यापेक्षा बर, येईन मी. पण माझ्या समोर आत्ता इथे शपथ घ्या की तिथे जाऊन तुम्ही नीट वागाल, उगीच चिडचिड करणार नाही, तिच्यावर राग काढणार नाही. घ्या शपथ. बरं, घेतली. चल. नाही नाही, तसं नाही, नीट शपथ घ्या आत्ता. बर, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी तिथे गेल्यावर त्या मंथरेवर रागावणार नाही. कोण? मंथरा. मंथरा, अगं तीच कैकई. मी तिच्यावर रागावणार नाही, तोंड भरून स्तुती करेन. स्तुती चालेल ना? चला. केव्हाच हॉस्पिटलमध्ये होत ना आपण. पण बरं झालं, बघणं झालंय. हो, खरंच बाई, बरं वाटत. हे कुठे राहिले? आले. चला आदिती, निघतो आम्ही. हा, मलाही बाबांच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्यासाठी घेऊन जायचंय. हो, बरं ऐक, उद्यापासून ऑफिसला येऊ नको. अगं, घाबरतेस का? काय ग बाई, वेडाबाई, मी तरी काय. अगं, आपलं ऑफिस शिफ्ट झालंय ना आता हेड ऑफिसला. अरे हो. हा. पण काय ग अदिती, विरारला काय ऍडमिट केलं बाबांना? तू तर बँड्राला राहतेस ना?
विचारला ना. तू काही ते प्रश्न विचारायला आलीस? आपण हिच्या बाबांना भेटायला आलोय ना. हिला हिच्या बाबांच्या काही टेस्ट करायचे आहेत ना, त्यासाठी जायचंय ना तिला. चला निघतो आम्ही. काका थँक्यू सो मच. मी तुला मुलगी मानलंय आणि तू मला थँक्यू म्हणतेस. अगं वेळ मारून यायला मी तुला मुलगी मानलं असलं तरी त्यात माझा स्वार्थ आहे. तुला मुलगी म्हणून मला खूप बरं वाटलं. मी तुला वरवरच नाही म्हटलं ग. अगं तुझ्यासारख्या मुलीचा बाप होणं म्हणजे खूप वर्ष पुण्य करायला लागेल. जावई बाबू या, जरा काळजी घ्या माझ्या लेकीची. चला निघू मी. अरे पण अण्णांचे रिपोर्ट्स आणायचे आहेत ना, मग मी थांबू का त्यासाठी? नाही नको, माझा एक मित्र आहे सुहास, तो येणार आहे. नक्की? हो. बरं येतो, काळजी घे.